बरं तुम्हाला आठवते बघा लास्ट लेक्चरला आपण रेट लॉ बघितलेला होता. एखादी रिॲक्शन जर असेल AA प्लस BB रिव्हर्सिबली गिव्स काय आहे तर CC प्लस काय आहे तर DD. तर ह्या केसमध्ये तुम्ही रेट इज इक्वल्स टू काय लिहिणार आहे तर रेट इज इक्वल्स टू के A रेस टू काय लिहिताय X आणि B रेस टू काय लिहिताय Y अँड दिस इज द ऑर्डर ऑफ काय आहे तर रिॲक्शन. आता एक रिॲक्शन दिले फॉर द रिॲक्शन NO2 गॅशियस प्लस CO गॅशियस. NO2 गॅशियस प्लस CO काय आहे तर गॅशियस गिव्स NO गॅशियस प्लस CO2 काय आहे तर गॅशियस. आता यामध्ये सांगितलं काय द रेट ऑफ रिॲक्शन इज एक्सपेरिमेंटली फाउंड टू बी प्रपोर्शनल टू द स्क्वेअर. प्रपोर्शनल टू द स्क्वेअर आहे स्क्वेअर ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 म्हणजे NO2 रेस टू 2 येणार आहे. अँड इट इज इंडिपेंडंट ऑन द रेट ऑफ CO. इंडिपेंडंट जर CO च्या कॉन्सन्ट्रेशन वरती आहे म्हणजे CO ची ऑर्डर ऑफ रिॲक्शन 0 आहे. काय आहे सो इथं आपण लिहिताना काय लिहिणार की ऑर्डर ऑफ रिॲक्शन ऑफ NO2 order of reaction of NO2 is what 2 and order of reaction of CO is 0. So rate is equals to K NO2 raised to 2 CO raised to 0. So rate is equals to K NO2 चा स्क्वेअर एवढंच आहे. राईट द रेट लॉ. राईट द रेट लॉ. इक्वेशन वरनं काय बघतो आपण the rate of reaction is experimentally found that the rate of reaction is experimentally found to be proportional to the square of the concentration of NO2 and it is independent that of CO. Write the rate law. So rate is equals to K NO2 चा काय येणार आहे तर स्क्वेअर. टाइप ऑफ क्वेश्चन असे पॅटर्न ऑफ क्वेश्चन्स एक्झामला विचारतात. CET ला असू दे JEE ला असू दे किंवा नीट ला असू दे किंवा स्टेट बोर्ड ला असू दे क्वेश्चन लिहून घ्या कसं सॉल्व्ह करायचं सांगते. Write the rate law for the reaction A plus B gives product from the following data. रेट लॉ काढायचा आहे आणि तुम्हाला 3 कंडिशन्स दिलेत. हे 3 कंडिशन्स क्रिएट करायचे. 3 कंडिशन्स पासून 3 रेट लॉ क्रिएट करायचे. कंपेअर करून ऑर्डर ऑफ रिॲक्शन फाइंड करायची. कंपेअर करून काय फाइंड करायची? कंपेअर करून काय फाइंड करायची? ऑर्डर ऑफ रिॲक्शन. आणि ऑर्डर ऑफ रिॲक्शन मिळाली की तुम्ही रेट लॉ लिहू शकता. सगळ्यात पहिला एखादी रिॲक्शन आहे हा त्याची स्टॉइशियोमेट्री कधीच कन्सिडर नाही करायची. A प्लस बी काय आहे तर प्रोडक्ट आहे. मग A प्लस बी जर प्रोडक्ट देत असेल तर रेट इज इक्वल्स टू काय येणार आहे तर K A रेस टू X आणि B रेस टू Y हा तुमचा रेट लॉ असणार आहे. म्हणजे मला इथं X आणि Y माहित असायला पाहिजे. काय माहित असायला पाहिजे? आता X आणि Y फाइंड करण्यासाठी आपण काय करायचं तर 3 कंडिशन्स दिलेत. पहिला काय आहे रेट म्हणजे काय आहे 4 × 10⁻⁻5 इज इक्वल्स टू K. A ची व्हॅल्यू किती आहे 0.4 रेस टू X आणि B ची व्हॅल्यू काय आहे 0.2 रेस टू Y. बाळांनो हे मोल्स पर डीएम क्यूब येते सेकंद येत नाही. इट इज नॉट अ रेट इट इज अ कॉन्सन्ट्रेशन. इट इज अ कॉन्सन्ट्रेशन. तो युनिट चुकलाय त्याचा मोल्स पर डीएम क्यूब फक्त यायला पाहिजे. मग नेक्स्ट बघा सेकंड केस मध्ये काय आहे 6 × 10 रेस टू काय आहे तर -5 इज इक्वल्स टू K 0.6 रेस टू X आणि 0.2 रेस टू काय आहे तर Y. याला इक्वेशन 2 म्हणूया. आणि नेक्स्ट काय आहे 3.2 × 10⁻⁻4 इज इक्वल्स टू K
0.8 रेस टू एक्स आणि 0.4 रेस टू काय येणार आहे तर वाय. याला इक्वेशन 1 म्हणा, याला इक्वेशन 2 म्हणा आणि याला इक्वेशन काय म्हणा तर 3. ह्या 3 इक्वेशनचा वापर करून आपण काय करणार आहे तर पहिला ऑर्डर ऑफ रिॲक्शन. कसं तर रेशो घेऊन एलिमिनेशन कन्सेप्ट वापरायची. रेशो घेऊन एलिमिनेशन म्हणजे कोणतेही दोन इक्वेशन असे घ्या ज्यामध्ये एकाची व्हॅल्यू सेम आहे म्हणजे ती कॅन्सल होणार. मग पहिला घेणार आहे टेकिंग रेशिओ ऑफ 1 and 2. टेकिंग द रेशिओज ऑफ 1 and काय आहे तर 2 म्हणजे 4 into 10 raised to -5 upon 6 into 10 raised to -5 is equals to इथं k 0.4 raised to x 0.2 raised to y परत डिवाइडेड बाय इथं काय येणार आहे k 0.6 raised to x आणि 0.2 raised to काय येणार आहे तर y. मग 0.2 y कॅन्सल होणार आहे. k काय होणार आहे तर कॅन्सल. 10 raised to -5 काय होणार आहे कॅन्सल. हा 4/6 आहे, हा 0.4/0.6 मी कसं लिहू शकते 4/6 रेस टू काय लिहू शकते तर x म्हणजे हा 4/6 रेस टू काय तर 1 म्हणजे x इज इक्वल्स टू काय आला तर 1 म्हणजे ऑर्डर ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू a इज 1. ऑर्डर ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू a इज 1. हे पहिला पार्ट झालं. ठीक आहे, आता दुसरा पार्ट बघा. नेक्स्ट कोणतं घ्या टेकिंग रेशो असं जे इझिली कट होईल असं घ्या. फर्स्ट आणि थर्ड घेते कारण का 0. आणि 0.8 आहे 1 आणि 2 येते आणि आपण आता ऑर्डर ऑफ रिॲक्शन एक्स ची फाइंड केलेली आहे. कशी ऑर्डर ऑफ रिॲक्शन फाइंड केलेली आहे एक्स. सो असं काय नाही तुम्ही सेकंड आणि थर्ड पण घेऊ शकताय. काय परत टेकिंग रेशिओ ऑफ 1 काय घ्यायचं तर 3. सो 4 into 10 raised to काय येणार आहे तर -5 अपॉन 3.2 into 10 raised to -4 is equals to k 0.4 raised to x 0.2 raised to y परत अपॉन k इथं 0.8 raised to x 0.4 raised to y. सो इथं 4 into 10 raised to -5 अपॉन 32 into 10 raised to -5 -5 काय होणार आहे कॅन्सल होणार. परत k कॅन्सल होणार. ठीक आहे 0.4 अपॉन 0. इथं बघा हा 0.4 आहे याला मी 4/8 लिहू शकते का 4/8 रेस टू काय लिहू शकते 1 कारण x ची ऑर्डर ऑफ रिॲक्शन 1 आहे. ठीक आहे हा 0.2 ला 2 अपॉन काय लिहू शकते 4 रेस टू y. ठीक आहे हा 4 1 जा आणि हा 4 2 जा हा 2 इथं शिफ्ट करा 2 into 4 divided by 32 is equals to 1/2 raised to y. काय झालं कुठे 10.2 3.2 आहे त्याचं मी शिफ्टिंग केलं 3.2 into 10 raised to -4 चा 32 into 10 raised to -5 केलं. हा 4 2 आता 2 1 जा आणि 2 16 जा 4 1 जा आणि 4 4 जा. सो 1/4 is equals to 1/2 raised to y. परत इथं काय येणार आहे therefore 1/2 चा स्क्वेअर इज इक्वल्स टू 1/2 raised to काय येणार आहे y. सो y इज इक्वल्स टू काय येणार आहे 2. सो आपल्याला दोन गोष्टी मिळाल्या काय ऑर्डर ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू a order of reaction with respect to A is 1 and with respect to B is 2. So overall order is 3. Overall order of reaction is 3. X plus Y 1 plus 2 काय येणार आहे तर 3. रेट लॉ रेट इज इक्वल्स टू K A रेस टू काय येणार आहे 1 आणि P रेस टू काय येणार आहे 2. समजलं का खूप सिंपल क्वेश्चन्स आहेत प्रॅक्टिस पाहिजे आणि केमिकल कायनेटिक्स आयोनिक इक्विलिब्रियम न्यूमरिकल्स असेच व्हरायटी आहे ह्यामध्ये. थिअरी कमी येते पण न्यूमरिकल्स जास्त. बोर्ड्सला सांगते
सीईटीला तर न्यूमरिकल्स आहेत थोडा. सीईटीला फिजिकल केमिस्ट्री न्यूमरिकल्स. ओके. For the reaction 2NOBr gaseous gives 2NO2 gaseous plus Br2 gaseous. Actually 2NO2Br असायला पाहिजे. काय असायला पाहिजे? 2NO2Br gaseous gives 2NO2 gaseous plus Br2 gaseous. रेट लॉ दिलाय म्हणजे ऑर्डर ऑफ रिएक्शन पण माहित आहे तुम्हाला. ठीक आहे. रिएक्शन रेट माहित आहे. NOBr चं NO2Br चं कॉन्सन्ट्रेशन पण माहित आहे. करेक्शन करा NO2Br. रेट कॉन्स्टंट K फाइंड करायचं. काय अवघड नाही बाळा. तर काय 2NO2Br gaseous gives what? 2NO2 gaseous प्लस काय आहे तर Br2 काय आहे तर gaseous. रेट लॉ दिलाय. रेट इज इक्वल्स टू K NO2Br. किती आहे NO2Br? 2. NO2Br रेस टू काय आहे तर 2. ठीक आहे. आता इथं पुढे काय करायचं? व्हॅल्यूज टाकायची. रेटची व्हॅल्यू किती आहे? 6.5 इंटू 10 रेस टू काय आहे तर -6 इज इक्वल्स टू K माहित नाही. NOBr चं कॉन्सन्ट्रेशन 2 इंटू 10 रेस टू -3 चा स्क्वेअर. सो 6.5 इंटू 10 रेस टू -6 2 2 जा 4 इंटू 10 रेस टू -6 -6 कॅन्सल. 4 डिवायडेड बाय 6.5 4 1 जा 4 राहिला किती 2 पॉइंट ब्रिंग डाउन 5 4 5 जा 24 6 जा 24 1025. सो 1.625 हे ठीक आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे युनिट. तुम्हाला हा प्रश्न तर दिलाय. तुम्ही म्हणणार सगळं दिलंय. नो, रेट कॉन्स्टंट आहे. दरवेळी युनिट चेंज होतो रेट कॉन्स्टंटला. तेच तर मेन आहे ना. तेच तर मेन आहे. म्हणून तर तेवढं दिलंय लफडा. युनिट ऑफ रेट कॉन्स्टंट काय असते? कॉन्सन्ट्रेशन रेस टू 1 - n अपॉन काय असते तर टाइम. म्हणजे मोल पर लिटर 1 - 2 अपॉन काय येणार आहे तर सेकंड. म्हणजे लिटर पर मोल पर सेकंड. तुम्हाला हे सगळं कॅल्क्युलेशन दिलंय पण फक्त आणि फक्त युनिट साठी. काय फाइंड करायचं आहे? युनिट. युनिट ऑफ रेट कॉन्स्टंट दर रिएक्शनला चेंज होत. हा नाही. सो 1.625 लिटर पर मोल पर सेकंड इज इक्वल्स टू K रेट कॉन्स्टंट. रेट कॉन्स्टंटचं युनिट हे डिपेंड करते ऑर्डर ऑफ रिएक्शन वरती आणि त्याचा फॉर्म्युला येत आहे युनिट ऑफ K. युनिट ऑफ K इज कॉन्सन्ट्रेशन 1/n 1 - n अपॉन टाइम. क्वेश्चन काय बघा. फॉर द रिएक्शन For the reaction 2A plus 2B gives 2C plus D. If the concentration of A is doubled, concentration of A is doubled, keeping B constant, the rate increases by a factor of 4. If the concentration of B is doubled, with A being constant, the rate is doubled. Write the rate law for the reaction. हे दोन स्टेटमेंट वरनं दोन इक्वेशन क्रिएट होतात. अजून एक इक्वेशन आपण डायरेक्टली रेट लॉ ची लिहितो. कशाची लिहितो? रेट लॉ ची. आणि परत सेम रेशो घ्यायचा, कॅन्सल करायचं आणि ऑर्डर ऑफ रिएक्शन फाइंड करायचं.
रेशो घ्यायचा, कॅन्सल करायचा आणि ऑर्डर ऑफ रिॲक्शन. आता ही रिॲक्शन काय आहे? 2A प्लस 2B काय देते? 2C प्लस काय देते? D. सो रेट इज इक्वल्स टू K A रेस टू X आणि B रेस टू Y. तुम्ही म्हणणार मॅम 2C 2D आहे. स्टोइचियोमेट्री इज नेव्हर एन ऑर्डर ऑफ रिॲक्शन. स्टोइचियोमेट्री इज नेव्हर एन इन एव्हरी केस. इन एव्हरी केस सर्टन केस मध्ये असणार आहे, तो बघूया पुढच्या पॉइंट मध्ये. आता हा इक्वेशन काय म्हणूया ह्याला 1. परत सेकंड काय म्हटलं? द रेट इन्क्रीजेस बाय अ फॅक्टर ऑफ 4. रेट कितीने इन्क्रीज होतोय? 4 च्या फॅक्टरनं. द रेट इन्क्रीजेस बाय अ फॅक्टर ऑफ 4 इफ व्हॉट इज डबल? कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इज डबल. सो 2A घ्यायचं, हा रेस टू X आणि B रेस टू काय येणार आहे तर Y. ह्याला इक्वेशन 2 म्हणूया. परत द रेट increases by a factor of 2 when the A is kept constant and B is doubled. तीन इक्वेशन मिळाले का? मिळाले. आता पहिला टेकिंग रेशियो, yes, taking ratio of 1 and 2. Taking ratio of 1 and 2, R upon 4R is equals to K A raised to X B raised to काय तर Y divided by K 2 raised to X A raised to X B raised to Y B raised to Y B raised to Y cancel A raised to X A raised to X cancel K raised to K cancel R cancel. म्हणजे इथं काय येणार आहे? 1 upon 4 is equals to 1 upon 2 raised to X. So 1 upon 2 raised to 2 is equals to 1 upon 2 raised to X. समजते का? काय म्हटलं? ब्रॅकेटचं म्हणजे 1 upon 4 असं घेतलंस तरी हा चालते की, असं पण घेऊ शकतो त्याला. 1 हे बघ तसं घेऊ नको. त्याला रेसिप्रोकल कर ना, दोघांना रेसिप्रोकल कर. दोन्ही साईडला रेसिप्रोकल केलं तर चालेल ना ह्या केसमध्ये. इथं काय येणार आहे तर 4 is equals to 2 raised to X. So 2 raised to 2 is equals to 2 raised to X. Therefore X is equals to काय आलं तर 2. मिळालं? ठीक. नेक्स्ट काय करणार आहे? टेकिंग रेशियो ऑफ 1 and 3. टेकिंग रेशियो ऑफ 1 and 3 R upon काय तर 2R is equals to K A raised to X B raised to Y divided by K A raised to X 2 raised to Y B raised to Y B raised to Y B raised to Y cancel 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 cancel. So इथं येणार काय आहे? 1 upon 2 is equals to 1 upon 2 raised to Y. Therefore 2 raised to 1 is equals to 2 raised to Y. For Y is equals to 1. So rate काय असणार आहे? Rate is equals to K A raised to 2 B raised to 1. So order of reaction with respect to A is 2 and with respect to B is 1 and overall order, yes, overall order X plus Y, that is 2 plus 1 is equals to 3. So the next question. The rate law for the reaction A plus B gives C is found to be rate is equals to K A square B. The rate constant of the reaction दिलंय, तर सगळं दिलंय, फक्त आपल्याला रेट ऑफ रिॲक्शन काय करायचं आहे? फाइंड आउट करायचं आहे. सगळ्यात पहिला रिॲक्शन काय आहे? A plus B gives C. त्याचा रेट लॉ काय आहे? रेट इज इक्वल्स टू K A रेस टू काय आहे तर 2 आणि B रेस टू काय आहे तर 1. So rate constant K is equals to 6.25 molarity raised to -2 second inverse. कारण थर्ड ऑर्डर रिॲक्शन आहे. कसली रिॲक्शन आहे? थर्ड ऑर्डर आहे म्हणजे 1 - n
1 मायनस एन म्हणजे 1 मायनस 3 म्हणजे -2, म्हणून मोलॅरिटी इन्व्हर्स रेस टू 2 होणार. ठीक आहे. एचं कॉन्सन्ट्रेशन किती दिलेलं आहे? 1 मोलार दिलेलं आहे. बीचं कॉन्सन्ट्रेशन किती दिलंय? 0.2 मोलार दिलंय. आता परत इथं बोंबाबोंब केली, सेकंद बिकन येत नाही, तर सेकंद येत नाही. हे नाही येत, हे नाही येत. ओके, सो रेट इज इक्वल्स टू के ए रेस टू 2 बी रेस टू 1. सो के चं व्हॅल्यू 6.25, ए रेस टू 1 चं स्क्वेअर आणि बी रेस टू 0. सो 6.25 इंटू 2 बाय काय करा तर 10. 5 1 5 2 10, 2 4 plus 1 5, 6 1 6 2 12, 1250 डिवायडेड बाय काय येणार आहे तर 10, म्हणजे काय येणार आहे तर 1.250 मोल्स पर लिटर पर सेकंद. तुम्ही कॅल्क्युलेशन कसंही करा, कॅल्क्युलेशन तुम्ही कसंही करा, तुम्हाला ज्या फॉर्म मध्ये करायचं ते करा. मी तुम्हाला काय केलं, 0.2 आहे म्हणून 2 बाय काय केलं 10 ला मल्टिप्लाय केलं आणि मग डेसिमल काय केला तर शिफ्ट. काय टाइमपास, अशा खूप साऱ्या गोष्टी टाइमपास म्हणून देणार तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी. तुम्हाला असं वाटायला पाहिजे इथं टेम्परेचर वापरायचंच आहे आणि तुम्ही कन्फ्युज होणार आणि तुम्ही चुकीचं लिहिणार आणि त्यांना तेच पाहिजे, तुम्ही चुकीचे पाहिजेत त्यांना. इथं बघा, फॉर द रिएक्शन अनुज 2NO gaseous plus 2H2 gaseous gives N2 gaseous plus 2H2O gaseous. रेट लॉ दिलाय, ऐका पहिला. रेट लॉ दिलाय के NO रेस टू 2 आहे आणि H2 रेस टू काय तर 1. व्हॉट इज द ऑर्डर ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू NO अँड H2? खूप सोपं आहे. NO ची ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू इट इज 2 अँड H2 ची ऑर्डर काय तर 1 आणि ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन काय आहे तर 2 + 1 काय येणार आहे तर 3. समझ में आ रहा है मैं जो बोल रही हूँ? एकदम सोपं आहे. असे क्वेश्चन येतात का? हो येतात असे क्वेश्चन. एक मारला सीईटीला येतात. So 2NO gaseous plus 2H2 gaseous gives N2 gaseous plus 2H2O gaseous. So rate law is rate is equals to K NO2 raised to 2 H2 raised to 1. So what is order of reaction with respect to NO? With respect to NO, it is what? 2. And with respect to H2, it is 1. And overall order is 2 plus 1. 2 plus 1 is 3. थर्ड ऑर्डर. इथं बघा, ट्राय दिस. इथं बघा रिएक्शन काय आहे, अनुज काय हे मुंह बंद करो रे. CHCl3 gaseous plus Cl2 gaseous gives CCl4 रुद्रा gaseous plus HCl gaseous. परत दिलंय डायरेक्टली काय इज फर्स्ट ऑर्डर विथ CHCl3, म्हणजे ऑर्डर ऑफ रिएक्शन विथ CHCl3 काय आहे तर 1 आणि ऑर्डर ऑफ रिएक्शन विथ Cl2 इज काय आहे तर हाफ. सो ओव्हरऑल ऑर्डर इज इक्वल्स टू x प्लस y म्हणजे 1 प्लस हाफ म्हणजे 3/2 म्हणजे 1.5. राईट द रेट लॉ म्हटले. रेट लॉ कसं लिहिणार आहे याचं जरा वरती लिहिते. रेट लॉ, रेट इज इक्वल्स टू के CHCl3 रेस टू 1 and Cl2 raised to half. Rate is equals to K CHCl3 raised to 1 and Cl2 raised to काय येते तर हाफ. समजलं हे वालं? येस और नो?
हा वाला the rate of reaction A plus B gives product is 3.6 into 10 raised to minus 2 mole per dm cube. A चा concentration 0.2 moles आहे, B चा concentration 0.1 mole आहे. Calculate the rate constant if reaction is first order in A and second order in B. सगळं मान्य आहे, पण इम्पॉर्टंट आहे रेट कॉन्स्टंटचं युनिट. काय इम्पॉर्टंट आहे? तुम्ही म्हणाल प्लेन क्वेश्चन आहे प्लेन क्वेश्चन. रेट ऑफ रिएक्शन 3.6 इंटू 10 रेज टू -2 मोल पर डीएम क्यूब पर सेकंड. रेटचं युनिट कधी चेंज होत नाही. एचं युनिट 0.2 मोल पर डीएम क्यूब, बीचं युनिट 0.1 मोल पर डीएम क्यूब. कॅल्क्युलेट द रेट कॉन्स्टंट. मग परत इथं काय येणार आहे? रिएक्शन ए प्लस बी गिव्स प्रोडक्ट. सो रेट इज इक्वल्स टू के. ए रेस टू काय आहे? ए रेस टू काय आहे? 1 आणि बी रेस टू काय आहे तर 2. मग रेटची व्हॅल्यू काय येणार आहे? 3.6 इंटू 10 रेस टू -2 इज इक्वल्स टू जी दिले ना त्यांनी सेकंड ऑर्डर इन बी. सेकंड ऑर्डर इन बी दिले. सो 3.6 इंटू 10 रेस टू -2 इज इक्वल्स टू के. 0.2 रेस टू 1 आणि 0.1 रेस टू 2. सो इथं काय येणार आहे? 3.6 इंटू 10 रेस टू -2 इज इक्वल्स टू के. 2 इंटू 1 इंटू 10 रेस टू -3. -2 चा स्क्वेअर, हे 0.1 चा स्क्वेअर 0.01 -2 आणि याचा -1. इथं शिफ्ट झालं. 3.6 इंटू 10 रेस टू -2 divided by 2 into 10 raised to -3 is equals to k. 2 1 जा 2 1 जा 8 जा 1.8 -3 plus 3 18 होणार. 18 होणार मान्य आहे. युनिट फर्स्ट प्लस सेकंड, ओवरऑल थर्ड. येस, थर्ड ऑर्डर 1 plus 2 3 बरोबर बोल रहे हो आप. लीटर स्क्वेअर मोल रेस टू -2 सेकंड इनवर्स. कारण कॉन्सन्ट्रेशन रेस टू 1 - n अपॉन काय आहे तर सेकंड. मग कॉन्सन्ट्रेशन रेस टू 1 - 3 अपॉन काय येणार आहे सेकंड. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन रेस टू -2 अपॉन काय येणार आहे तर सेकंड. सो 18 काय येणार आहे तर मोल रेस टू -2 लिटर स्क्वेअर पर सेकंड इज इक्वल्स टू के. प्लेन क्वेश्चन आहे, मान्य आहे, पण प्लेन क्वेश्चन मध्ये इम्पॉर्टंट काय विचारलंय माहिती आहे का तुम्हाला? रेट कॉन्स्टंटचं युनिट विचारलंय. काय विचारलंय? द क्वेश्चन हा जरा इंटरेस्टिंग आहे. द रेट ऑफ रिएक्शन 2a plus b gives 2c plus d is 6 into 10 raised to -4 mole per dm cube per second. When a is equals to b is equals to 0.3. If the reaction is first order with A and 0th order with B, what is the rate constant? ठीक. सगळ्यात पहिला काय रिएक्शन 2a plus b gives काय तर 2c plus काय तर d. रेट लॉ, रेट इज इक्वल्स टू के. a रेस टू काय येणार आहे तर 1 आणि b रेस टू काय येणार आहे तर 0. सो इथं रेट काय येणार आहे तर रेटची व्हॅल्यू काय येणार आहे? रेटची व्हॅल्यू 6 इंटू 10 रेस टू -4 इज इक्वल्स टू के. इथं फक्त 0.3 येणार रेस टू 1. इथं काहीच येणार नाही. एनिथिंग रेस टू 0 इज 1. सो इथं 6 इंटू 10 रेस टू -4 डिवायडेड बाय 3 इंटू 10 रेस टू -1 इज इक्वल्स टू के. हा 1 जा आणि हा 2 जा. सो 2 इंटू 10 रेस टू -3 इज इक्वल्स टू के. युनिट पाहिजे की बाळांनो? फर्स्ट ऑर्डर आहे. फर्स्ट ऑर्डरचं युनिट काय असतंय? सेकंड इनवर्स. काय असतंय? सेकंड इनवर्स. ओव्हरऑल ऑर्डर 0 आहे बाळांनो. 1 + 0 काय येणार आहे तर 0. 1 + 0 काय येणार आहे? 1 + 0 काय येणार आहे? 0. होय ना? हा, थँक्यू. 1 + 0 काय येणार आहे? 1.
आता इमोशनली प्रेझेन्स केवढं आहे, फिजिकल प्रेझेन्स किती आहे, मेंटल प्रेझेन्स किती आहे, चेक करायला नको. 1 + 0 0. हाँ जरूर. जो तुम बोलो. हाँ माहित. रिॲक्ट क्वेश्चनला क्वेश्चन लिहा. Consider reaction A plus B gives product if the concentration of A is doubled with B being constant, the rate of reaction doubles. If the concentration of A is tripled and B is doubled, the rate increases by the factor of 6. What is the order of reaction with respect to each reactant? Determine the overall order of reaction. आणि आपण रेट लॉ पण लिहायचं. काय लिहायचं? रेट. आता रिॲक्शन काय आहे? रिॲक्शन आहे A प्लस B काय असतं? प्रोडक्ट. सो रेट इज इक्वल्स टू K. A रेस टू काय तर X. B रेस टू काय तर Y. ठीक आहे. इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इज डबल, rate of reaction increases by a factor of 2. So 2R is equals to K. 2A raised to X आणि B raised to काय येणार आहे तर Y. हे पहिलं झालं. ठीक आहे. नेक्स्ट रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीजेस बाय फॅक्टर ऑफ 6 म्हटलंय. Concentration of A is tripled and concentration of B is doubled. So पहिला taking ratio of 1 and 2. हा फर्स्ट इक्वेशन, हा सेकंड इक्वेशन, हा थर्ड इक्वेशन. सो R upon 6R is equals to इथं K. A raised to X, B raised to Y upon K. 2 raised to X, सॉरी 2R यायला पाहिजे इथं. 2 raised to X, A raised to X, B raised to Y. 1 upon 2 is equals to 1 upon 2 raised to X. Reciprocal घ्या. 2 raised to 1 is equals to 2 raised to X is equals to 1. So order of reaction with respect to X is 1. So next taking ratio of 1 and 3. परत rate upon 6R is equals to K. A raised to X, B raised to Y upon K. 3 raised to X, A raised to X, 2 raised to Y, B raised to Y, B raised to Y, B raised to Y, X, X, K, K, R, R. So 1 upon 6 is equals to 1 upon 3 raised to 1 येणार. कारण X ची ऑर्डर काय आहे तर 1. इंटू 1 upon 2 raised to काय येणार आहे तर इथं 3 शिफ्ट केलं. 3/6 is equals to 1 upon 2 raised to Y. 1/2 is equals to 1 upon 2 raised to Y. परत therefore 2 is equals to 2 raised to Y. Therefore Y is equals to 1. मग इथं काय लिहिणार आहे? ऑर्डर ऑफ रिॲक्शन काय काय आहे सांगा. ऑर्डर of reaction with respect to A is 1, with respect to B is 1. So overall order काय येणार आहे? X plus Y, 1 plus 1, 2 आणि काय? रेट लॉ. R is equals to K, A raised to 1, B raised to 1. R is equals to K, A raised to 1, B raised to 1. लिहून घ्या. प्लीज लिहून घ्या.
क्वेश्चन बघा. फॉर द रिएक्शन 2A plus gives product, find the rate law from the following data. हे एक कंडिशन झाली, ही दुसरी कंडिशन झाली आणि ही तिसरी कंडिशन झाली. मग इथं काय येणार आहे? पहिला A plus B gives काय आहे तर प्रोडक्ट. टू ए प्लस बी गिव्स काय तर प्रोडक्ट. मग रेट इज इक्वल्स टू काय येणार आहे? के ए रेस टू काय येणार आहे एक्स आणि बी रेस टू काय येणार आहे वाय. सो रेट काय तर 0.15 इज इक्वल्स टू के 0.3 रेस टू एक्स 0.05 रेस टू वाय. त्यानंतर 0.30 इज इक्वल्स टू के 0.6 रेस टू एक्स आणि 0.05 रेस टू वाय. काय करतोय माहिती आहे ना आपण? ए बी आणि आर ची व्हॅल्यूज टाकतोय. त्यानंतर परत 0.20 इज इक्वल्स टू के 0.6 रेस टू एक्स अँड 0.2 रेस टू वाय. हा इक्वेशन 3 झाला. ठीक आहे. आता काय करायचं? ह्याचं रेशिओ घेणार आणि हा सगळ्यात सोपा आहे तसं बघितलं तर. काय घ्यायचं? पहिल्या टेकिंग रेशिओ ऑफ 1 and 2 घेतला. टेकिंग रेशिओ ऑफ 1 and 2. मग पहिल्या आणि दुसऱ्याचा जर रेशिओ घेतला तर काय होणार आहे? 0.15 अपॉन 0.30 इज इक्वल्स टू के 0.3 रेस टू एक्स 0.05 रेस टू वाय डिवायडेड बाय परत के 0.6 रेस टू एक्स 0.05 रेस टू वाय. हा कॅन्सल, हा के कॅन्सल, हा 1 जा आणि हा 2 जा. 1/2 इज इक्वल्स टू 3/6 रेस टू एक्स म्हणजे परत 1/2 चला. सो 1/2 इज इक्वल्स टू 1/2 रेस टू एक्स रेस टू 1. एक्स इज इक्वल्स टू 1. परत टेकिंग रेशिओ ऑफ 1 and 3 0.15 upon 1.20 is equals to k 0.3 raised to x 0.05 raised to y. ठीक आहे. आणि के 0.6 रेस टू एक्स 0.2 रेस टू वाय. ऍक्च्युली ना हे दोघांचं रेशो घेतला असतं तर बेटर झालं असतं, कारण हा पार्ट आणि हा पार्ट कॅन्सल झाला असता. ठीक आहे. आता हे पण केलं तर काय येतेच, काय एवढं वेगळं नाहीये. मग इथं काय येणार आहे? हा 15 डिवायडेड बाय काय येणार आहे तर 120 इज इक्वल्स टू के के कॅन्सल 0.3 अपॉन 0.6 म्हणजे 1/2 रेस टू काय घेते तर 1, कारण ऑर्डर ऑफ रिएक्शन नेक्स्ट ची 1 आहे. आता 0.05 5 1 जा 5 5 2 जा 10 5 3 जा 15 5 4 जा 20 म्हणजे हा 1 जा आणि हा 4 जा. हा 1/4 रेस टू काय येणार आहे तर y. 2 इथं शिफ्ट करा. सो 2 into 15 upon 120 is equals to 1/4 raised to y. 15 1 जा 15 30 कशाला कट होते की 1 जा आणि 4 जा 1/4 raised to 1 is equals to 1/4 raised to y. So y is equals to 1. So order of reaction with respect to A is 1, with respect to B is 1. Overall order of reaction is 1 plus 1, 2. So rate is equals to K A raised to 1, B raised to 1. चला करा. झालं? गुड.